हे बघा मित्रांनो, ह्या साईडने मंदिराचं दृश्य, कोल्हापूरचे रस्ते आणि कोल्हापूरच्या गल्ल्या मित्रांनो. हे बघा महालक्ष्मीचं मंदिर. नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील स्वागत करतोय आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आमचं सर्वांचं आवरून झालंय. आम्ही आता चहा प्यायला आलो इथे. तर आता तुम्हाला मस्त दर्शन आणि इथला सगळा परिसर दाखवतो. माझा आवाज येतोय का नाही माहीत नाही, मी माईक लावेल थोड्या वेळाने. मित्रांनो आलो आता आम्ही मंदिरात महालक्ष्मीच्या, आणि गर्दी आहे बऱ्यापैकी. आता ही लाईन इकडं जाते, इकडं वर जाते. मित्रांनो एक नंबर दर्शन झालं. मंदिराच्या आवारामध्ये असे मस्त खूप सारे शॉप्स आहेत जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता, खूप काही घेऊ शकता घरच्यांसाठी, स्वतःसाठी, घरातल्या देवांसाठी. हे बघा मित्रांनो, ह्या साईडने मंदिराचं दृश्य. इथं दत्त मंदिर पण आहे. मंदिराच्या बाहेर आलो मित्रांनो फायनली. आणि इथे बघा खूप सारे साड्यांची, ज्वेलरीजची शॉप दिसत आहेत. आम्ही ह्या दरवाजाने आत गेलो होतो. मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आम्ही शाहू पॅलेसला गेलो, बरोबर आहे. शाहू महाराजांच्या नवीन पॅलेसवर गेलो होतो. आणि आता तुम्हाला दाखवतो मी ओल्ड पॅलेस. ॲक्च्युली हा सगळा जो एरिया आहे हा ओल्ड पॅलेस आहे शाहू महाराजांचा, ठीक आहे. जुना राजवाडा म्हणतात. आणि ह्या राजवाड्याच्याच परिसरामध्ये आपल्या महालक्ष्मीचं मंदिर आहे. म्हणजे ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. ज्यांना माहीत आहे त्यांनी जर माझं काय चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की अजून काय राहिलं माझ्याकडनं सांगायचं, ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही साबुदाणा वडा आणि थालीपीठ खाणार आहे. आणि त्यासाठी जुगाड चालू आहे. नाचणी सत्व आणलेलं होतं स्नेहलने घरूनच. सो ह्या ज्या मावशी आहेत, त्यांच्याकडं रिक्वेस्ट केली आम्ही की ते नाचणी सत्व आम्हाला शिजवू द्या. सो ते शिजवू देत आहे. आमचंच भांडं आहे. मित्रांनो आता आम्ही आलो आहे तुळजाभवानीच्या मंदिरात. इथेच जे आपलं ओल्ड पॅलेस आहे त्याच परिसरामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे. एकदम शांतता आणि एकदम म्हणजे गर्दी पण नाही, एकदम निवांत दर्शन होतं इथे. आणि आता मी बसलो इथे जरा. आमचं खाऊन झालं थोडंसं, लस्सी घेतली होती मी. लस्सी पीत वेळ घालवतो. मे बी आता आम्ही रंकाळ्याकडे जाऊ. रंकाळ्याला जाणार ना आपण. ऋताचं पण जेवण झालं आहे त्याच्यामुळे आता कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही. ह्याच्या आतमध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे मित्रांनो, या पॅलेसमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे रंकाळ्याला. बघूया रिक्षा भेटते का, चालत जावं लागतं. इथून 800 मीटरवर आहे रंकाळा, जास्त लांब नाही आहे. पण मे बी माहीत आहे आता माझ्यात चालायची ताकद आहे, बाकीच्यांमध्ये नसेल. मग आम्ही रिक्षा घेऊ, बघू रिक्षा भेटते का. चला मित्रांनो आम्ही आता निघालो आहे रंकाळ्याला 2 रिक्षा करून. आम्ही तिघं एका रिक्षामध्ये आणि काकू दुसऱ्या रिक्षामध्ये येतात मागणं. हां दरवाजावाली रिक्षा आहे बाबा, इथे दरवाजावाली रिक्षा आहे. कोल्हापूरचे रस्ते आणि कोल्हापूरच्या गल्ल्या मित्रांनो. हे बघा महालक्ष्मीचं मंदिर. टाक टाक टाक, चलो 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 चलो. A few moments later. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आता रंकाळ्याला. हे आहे रंकाळा टॉवर चौपाटी. दोन्ही रिक्षा आलेल्या आहेत, काकू पण आलेले आहेत. तर आता जरा वर जातो आणि तुम्हाला सगळं दाखवतो. बघा मित्रांनो रंकाळा. खरंच छान वाटतं लाईटमुळे ना, कसं भारी वाटतंय. हे बघा मित्रांनो, असं म्हणणं चुकीचं होईल की मरीन ड्राईव्हचा फील येतोय, पण नाही. रंकाळा आहे. मरीन ड्राईव्ह काय नाही, मरीन ड्राईव्ह रंकाळा. हे बघा असा तिथून तो लाईटिंग चालू होते. हे असं चौपाटी आहे मस्त. आणि ते तिथपर्यंत गेलेलं आहे मस्त. आणि ह्या लाईट्समुळे ना व्हिडिओ एक नंबर येतोय. ऋता झोपली का? गुंगली आहे, झोपली आहे ती. नाही उघडले डोळे उघडले. बबडी हे माझी बबडी झोपते. तू थकली तर मला सांग, मी घेतो तिला, ठीक आहे. कोण साईडला जायचं? इकडे जायचं? हां ठीक आहे, सेमच आहे. कुठेही जा. चलते जाएंगे. हो काय? अच्छा ते नवरा बायको आहे. मला वाटलं आम्हाला आवाज येते. आता मी इथं बेशरमसारखा ब्लॉग करतोय. लोक काय वागतात काय घेणं नाही मला. बेशरम म्हणून ब्लॉग करा मित्रांनो, काय घेणं नाही. 4 लोक काय म्हणतात ते 4 लोक गेले उडत, काय नाही म्हणत ते 4 लोक, ठीक आहे.
मित्रांनो आम्ही परत आता ह्या साईडला चाललो आहे, कारण इथे रस्ता छोटा आहे. आता मला हे नाही माहिती की त्या साईडला पण रस्ता छोटा आहे का मोठा आहे. त्या साईडला पण रस्ता छोटा असेल तर माझी बायको मला मारेल. बिचारी थकते. ए थकली तर मला दे तिला. हा हे झोपली जाऊ दे. झोपली नाही, थोडंसं फिरू नाही, 15-20 मिनटं फिरू आणि जाऊ मग आता रूमवर. काय, कारण तुमच्या सगळ्यांपेक्षा ना आरामाची गरज मला आहे. तुझा फोन तुला माहिती, मला नाही माहिती आहे. मित्रांनो या गाडीत बसायचं का? या गाडीत बसायचं. बोंग 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 आहे फुल. मित्रांनो कालपर्यंत आहे ना कोल्हापूरमध्ये खूप जास्त गर्दी होती, म्हणजे खूप जास्त. जिथं आम्ही आत्ता नाही का थालीपीठ आणि हे खाल्लं, तिथे त्या मावशी सांगत होत्या की कालपर्यंत खूप गर्दी होती, आज काहीच नाही आहे. म्हणजे माझा डिसिजन बरोबर होता है ना, माझा डिसिजन बरोबर होता. आम्ही निघणार होतो 25 डिसेंबरला ह्या ट्रिपसाठी, पण मी म्हटलं की नाही इयर एंड आहे, आपण 5 जानेवारीनंतर निघू. आणि आम्ही 5 जानेवारीला ह्या ट्रिपला निघालो. सो डिसिजन खरंच खूप चांगला होता. इथं गर्दी नाही मिळाली, मग 20 मिनटात आमचं दर्शन झालं. तसंच पुढे जे काही देवस्थानं मी फिरणार आहे ते तुम्हाला कळत राहतील, ते मी आत्ता सांगणार नाही आहे. तर तुम्ही ते गेस करा की पुढचं लोकेशन कोणतं असेल, आम्ही कुठे जाणार आहोत ते कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचं पुढचं डेस्टिनेशन कोणतं असणार आहे ते. आणि म्हणजे तिथे पण गर्दी नाही मिळणार आम्हाला, असं मला तरी वाटतं. बघूया. A few moments later. हिच्या मम्मीची माझ्या काकूची विकेट पडली. काकू म्हणते ये चालणार आहे तुम्ही का बसायचं कुठं? म्हटलं यांना बसायचं असेल, म्हटलं बसा. मग म्हटलं इथे बसू छान या भिंतीजवळ. नाही इथं नाही बसायचं ना, फट्टू तिकडे जाऊन बसले. मजा मस्त वाटतंय. काय ना काय पाहिजे बघू काय मागचं दिसतंय, स्वतःला रेकॉर्ड करतोय मी. मला खूप जास्त आरामाची गरज आहे. मला ऋताने रात्री झोपून नाही दिलं आहे. आज दिवसभर ड्रायव्हिंग झाली आहे, एवढं फिरतोय. असं वाटतं आता बेडवर पडलो की डायरेक्ट जातोय मी, सकाळीच उठेल. बघू आता इथं थोड्या वेळ जरा बसतो आम्ही सगळे. आता व्लॉग शूट नाही करत, तर जरा वेळ बसतो आणि रूमवर गेल्यावरच भेटू. आता जर काही इंटरेस्टिंग दिसलं, कोल्हापूरमध्ये भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, जर दिसलं तर मी नक्की तुम्हाला दाखवेल. चला तोपर्यंत बाय. चला मित्रांनो आजचा व्लॉग इथेच संपवतो. हे सगळे व्हिडिओज कॉपीला लावलेले आहेत, आता सगळे झोपलेत. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि कमेंट करून सांगा की पुढचं डेस्टिनेशन कोणतं असेल. जस्ट गेस करा. तोपर्यंत बाय.